धम्मपद यामधील यमक वग्गोमध्ये दुसरी गाथा आपण सुरुवात करत आहोत. मठ्ठ कुंडलीची कथा. मठ्ठ कुंडलीची कथा मन सर्वात श्रेष्ठ आहे. ती गाथा अशी आहे. मनोपुब्बंगमा धम्मा. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्टा मनोमया मनस्साचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छाया व अनपायिनी. पाली भाषा किती थोडक्यामध्ये आहे, त्याचा अर्थ किती मोठा होते. आपल्याला पाली भाषा भविष्यामध्ये आपल्या पिढीला आली पाहिजे, तर हे पाली भाषा शिकणं फार आवश्यक आहे. तर आता याचा अर्थ बघा. मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रणी आहे. मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रणी प्रधान आहे. सर्व काही मनातून निर्माण होते. जर प्रसन्न आणि आनंदी मनाने चांगले बोललात किंवा कोणाचे वाईट केले नाही तर तुमच्या सावलीप्रमाणे सुख तुम्हाला सोडून जाणार नाही. आता हे वाक्य बघा काहून म्हटलं गेलेलं आहे. आता बघा, आपण जर चांगलं नाही बोललो तर सगळ्यात पहिले नुकसान आपलंच आहे. शिव्या दिल्या, कडू बोललो, काही वाईट बोललो किंवा काहीतरी इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या ज्याच्यापासून हानी होऊ शकते, अशा जर गोष्टी केल्या त्याला आपण चुगल्या म्हणत असतो, तर निंदा म्हणता येईल. अशा जर गोष्टी केल्या तर सगळ्यात अगोदर काही हानी आपल्याला होते. मन दुखते, रातच्यानी मग झोप लागणे. दिवसभरात आपण काय कमावतो, जीवनाचा प्रवास हे कमाई असते. म्हणजे रात्री आपल्याला झोपायचं असते. दिवसभरात आपण काय कमावलेलं आहे, तत्त्वज्ञान म्हणा, ते पैसे वेगळे, कामाचे पैसे वेगळे. तत्त्वज्ञान, दिवसभरात तुम्ही कसे वागलात, कसे तुम्ही सर्वाईव्ह केला, कसे राहिलात तुम्ही दिवसभरामध्ये. रात्री मग झोप ठरवते त्याचा मापदंड, झोप कशी लागली. तर हे दिवसभराची कमाई चांगली करावी लागते. मग चांगलं बोलणं, ते म्हणून म्हटलं गेलं आहे तर चांगल्या मनानं बोला बा. तर चांगल्या मनानं जर बोललं तर सावलीप्रमाणे सुख आपल्याजवळ राहते. मग सुखानं झोप लागते. भांडणं केले, कटकट केली, निंदा केली, भांडणं केले तर मग काही रातच्याने झोप लागत नाही सुखाची. ते मग बोरिंग दिवस जाते, पुरा त्रस्त, मट वाटते, एकदम भर वाटते. असं भनभन म्हणते ना, भनभन वाटते. मग तर ते त्यामुळं तर हे सगळं काही ह्या गोष्टी चांगलं करणं फार महत्त्वाचं आहे. तर म्हणून आता हे चांगलं बोलण्यासाठी मग आपण म्हणतो काय बा, एखादा मग म्हणते मनुष्य मी तर बा चांगलंच बोललो दिवसभर, मग असं काहून झालं. मग तिथं मग काही जण मग खर्रा खातात, तंबाखू, दारू आहे का नाही. तिथं मग शिले पाळायला लागते ना. हे वागत असताना मग तिथं सुरा म्हणजे पंचशिलाचं पालन करावं लागते. तेव्हा मग ह्या गोष्टी आपल्या अंगीकृत लागू होतात. काही तर नशीन दातं घासतात, दाढ दुखतेमध्ये नशीन दातं घासतात बिचारे, आहे का नाही. तर म्हणून तो काही उपाय नाही आहे, ते सगळं सोडावं लागते. नशा वगैरे जो काही नशा आहे तो सगळा सोडावा लागते. तुमच्या सावलीप्रमाणे सुख तुम्हाला सोडून जाणार नाही. यामध्ये पुढील गाथा आहे, कथा अशी आहे. श्रावस्तीमध्ये अदिन्नपूर्वक नावाचा एक श्रीमंत परंतु अतिशय कंजूस ब्राह्मण राहत होता. पहा कथेमध्ये काय आहे ते. ब्राह्मण श्रावस्तीमध्ये अदिन्नपूर्वक नावाचा एक श्रीमंत परंतु अतिशय कंजूस ब्राह्मण राहत होता. त्याला मठ्ठ कुंडली नावाचा एकुलता एक मुलगा होता. मठ्ठ कुंडली 16 वर्षाचा असताना तो आजारी पडला. त्याला कावीळ आजार झाला होता. अदिन्नपूर्वक अतिशय श्रीमंत असूनही कंजूस असल्या कारणाने पैसे खर्च होतील म्हणून त्याने मुलगा मृत्यूच्या दारात असतानाही कोणत्याही वैद्याला बोलविले नाही. तसेच औषध पाणीसुद्धा केले नाही. बाप होय, श्रीमंत असून पैसे खर्च होय
तर कोणत्या वैद्याला बोलवलं नाही, त्याला वाटलं असाच बरावे नाही. पा कंजूसपणा. अदिन्नपूर्वक ब्राह्मण इतका कंजूस होता की त्याने कधी कोणाला दानधर्मसुद्धा केले नव्हते. त्याच्या मुलाला मठ्ठ कुंडलीला जेव्हा आभूषण बनविण्याची आवश्यकता पडली तेव्हा त्याने सुवर्णकारालाच पैसे द्यावे लागतील. म्हणजे त्याला आभूषण बनविण्याची आवश्यकता पडली तेव्हा त्याने सुवर्णकाराला पैसे द्यावे लागतील म्हणून ते आभूषण स्वतःच्या हाताने तयार केले होते. इतका कंजूस असल्या कारणाने मुलगा मरणासन्न अवस्थेत असताना वैद्याला पैसे द्यावे लागतील म्हणून त्यालाही बोलविले नाही. मुलाची प्रकृती ढासळत चालली होती. वडिलाला वाटले की तो आता ठीक होणार नाही. म्हणजे त्याला काय वाटलं, आता लय बिमार झाला आता ठीक नाही होणार. मग त्यानं काय केलं पुढं, तो आता ठीक होणार नाही म्हणून मठ्ठ कुंडलीला घराबाहेर एका खाटेवर आणून ठेवले. घरात ठेवले तर लोक घरात येतील आणि आपल्या घरातील धनसंपत्ती त्यांना दिसू नये म्हणून त्याने मुलाला घराबाहेरच ठेवले होते. आता ह्या जर घरात राहिला बिमार तर लोक यायला पाहिले येतील, मग आपल्या घरची संपत्ती दिसन, दागदागिने दिसतील, धान्य भरलेलं दिसन, संपत्ती दिसन म्हणून त्याला बाहेरच त्यानं बांधून ठेवलं. धनसंपत्ती त्यांना दिसू नये म्हणून त्याने मुलाला घराबाहेरच ठेवले होते. त्यावेळी तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येथे भिक्षाटन करताना त्यांनी मठ्ठ कुंडलीची मरणासन्न अवस्था जाणली. भिक्षाटन करत होते भगवंत. आता ते ध्यानस्थ असतात, त्यांची प्रत्येक चाल भगवान बुद्धांची ध्यानस्थ होती. ते जाणून घेत होते का कुठं काय सुरू आहे. आता थोडंसं विचित्र वाटते पण ते अवस्था, ते तरंग एक असतात ना का, इथं एक वातावरण चांगलं वाटत नाही आहे, भीतीदायक वातावरण आहे. सामान्य माणसाला वाटते कुठं कुठं एखाद्या ठिकाणी जंगलात गेल्यावर कुठं असं वाटते ना का हे ठिकाण बरोबर नाही, भीतीदायक वाटू राहिलं, चला इथून पटकन. तर भगवंत मग ते त्या लेवलची त्याची तर्कबुद्धी लय बलाढ्य होती. तर पातच जाणून घेत होते का कुठं काय सुरू आहे. त्यावेळी तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येथे भिक्षाटन करताना त्यांनी मठ्ठ कुंडलीची मरणासन्न अवस्था जाणली. अदिन्नपूर्वक ते तथागतांना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. बुद्धाला पाहून मठ्ठ कुंडलीला अतिशय आनंद झाला. बघा, बुद्धाला पाहून मठ्ठ कुंडलीला अतिशय आनंद झाला. भोजनानंतर अदिन्नपूर्वक ब्राह्मणाने तथागतांना विचारले, दान न देता, पूजा न करता, उपदेश न ऐकता प्रसन्न मनाने बोलले, चांगले कर्म केले तर त्यांना सद्गती स्वर्ग प्राप्त होते काय? तेव्हा तथागत म्हणाले, मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रणी आहे. मनुष्यासमोर अनेक प्रलोभनं येतात. काही गोष्टींचा स्वामी बनण्याची त्याची इच्छा होते. तेव्हा त्या प्रलोभनाला किंवा आकर्षणाला बळी पडू नये. तेव्हा शांत राहून काया वाचा मनाला आपल्या ताब्यात ठेवावे. कायेने कोणतीही अकुशल कर्म करू नये आणि मनाला सुसंयत ठेवावे. अशा प्रकारे अदिन्नपूर्वक ब्राह्मणाला उपदेश करताना तथागतांनी तत्प्रसंगी ही गाथा म्हटली. कोणती गाथा म्हटली? मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुखमन्वेती छाया व अनपायिनी. ही गाथा भगवंतांनी त्याला ऐकून दाखवली अदिन्नपूर्वकला ब्राह्मणाला. तात्पर्य, आपण जर सतत सत्कृत्य केले तर त्याच्या मागे सुख धावत येते. ज्याप्रमाणे माणसाच्या मागे त्याची सावली येत असते, म्हणून नेहमी मनुष्याने कुशल कर्म म्हणजेच चांगले कर्म सतत करावे. त्यामुळे मनुष्याला आनंद सुख प्राप्त होते.
असं इथे म्हटलं गेलेलं आहे. पहा किती छोटीशी गोष्ट आहे, पण बऱ्याच जणाला काही ते सुख घेण्याचंही कर्म नसते. सुख आपल्या दारापाशी येते पण ते सुख घेण्याचंही कर्म नसते आपल्यापाशी. इतकं दलिंद्र डोकं झालेलं असते. दलिंद्रच म्हटलं लागेल ना. म्हणजे सुख आपल्या क्षणाला वारंवार येते, पण ते घेण्याचंही काही आपल्याकडे कर्म नसते. कर्मच सगळं जुळलेलं आहे त्यासोबत. म्हणजे एखादा कुत्रा दारापाशी येते आपल्यावाल्या, आता तो असं तर म्हणत नाही तुम्हाला मग एवढं मोठं घर आहे, मलाही राहू द्या थोडंसं, असं म्हणते का तो? त्याला लागली भूक, त्याले आपल्यापाशी लय आहे ना. वाचल्या ना पोया आता लोक त्या नालीपेट ठेवतात, नालीत फेकतात काही जणं, त्या कचऱ्यावर टाकून टाकतात ना. पण उलीचा कोट ते देऊन त्याला बिचारायला तोले वाटते चांगली बाई आहे बाबा, चांगला माणूस आहे, चांगला पोरगा आहे, चांगली मुलगी आहे का मला पोरं पोई दिली. त्याला मनातही एक चित्त त्याचं उत्पन्न होते का मला आनंद झाला बा. किती छोटीशी गोष्ट आहे. हे जरी केलं ना तरी भरपूर झालं. एखादी गाय येते, कारण आपल्या धम्मानं सांगितलं मैत्री, ते मैत्री आहे ना, ते मैत्रीपूर्वक त्याला काहीतरी देणे, करुणापूर्वक त्याला काहीतरी देणे. मैत्री करुणा धम्मातला भाग आहे तो आपल्या. पक्षी असतात, कारण मनुष्य हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे. सगळ्या प्राण्यांचं संरक्षण करणे, सगळ्या प्राण्यांचं सुखसुविधा उपलब्ध करून देणे आणि या पृथ्वी तलावर बॅलन्स ठेवणे हे मनुष्य मात्राचं कर्तव्य आहे. आणि ते आपण पार पाडलं पाहिजे. कारण त्याच्यापासून फायदा आपल्यालाच उरायला. कोरभर दिली आनंद झाला, काही कोणाला पाणी पाजलं आनंद झाला. त्या लहान लहान गोष्टी माणसाला सुख प्रदान करते. आणि हे जे चित्त आहे ना, हे जे मन आहे, हे मन एवढं चांगलं बनवते, अधिक चांगलं अधिक चांगलं अधिक चांगलं. संकटं सगळे गळून पडतात. असं म्हणतात का तो दान धर्म करत नाही त्याच्या घरी चोरी होते. हे असतात ना बम श्रीमंत झालेले असतात, ऐकतात ना चोऱ्या झाल्या, इथं चोरी झाली तिथं चोरी झाली. हे कंजूस लोक आहे. जिथं कंजूसपणा असते तर चोरी होते, कंजूसपणा असते तर चोर काही दागिने तोडून घेऊन जाते, दागिने पडते, पैसे पडतात, पैसे हरपते जास्त प्रमाणात. म्हणजे ह्या घटना घडतात. काहून घडतात का ते दान पारमी नाही पूर्ण केली. 10 पारमिता आहे ना, 10 पारमितामध्ये एक दान पारमी आहे. दान पारमीचं लय मोठं बल आहे. तर बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे कमाईतला 20वा भाग खर्च करावा लागते चांगल्या कार्याकरता, जे गरज आहे. आणि भगवान बुद्धाच्या हिशोबानं कमाईतला 3रा ते 4था भाग खर्च करावा लागते. 3रा 4था, कोणी 3रा करते, कोणी 4था करते, आहे का नाही. 4 भाग करावा लागते याचा. तर हे अशा प्रकारे भगवान बुद्धाचं आपलं नाही होत, बाबासाहेबाचं करा. बाबासाहेब 20वा भाग सांगितलेला आहे. 100 रुपये कमावले, 5 रुपये पे बॅक सोसायटीला समाजासाठी असते ते. 1 लाख कमावले, 5,000 रुपये खर्च करावे लागते समाजासाठी. ज्याला 1 लाख पगार असेल ना त्याला 5,000 कंपल्सरी. तो असं नाही म्हणू शकत का मला बा माहिती गाडीचं किस्त आहे, घराची किस्त आहे, त्याच्यातले काढायचेच नाही, ते द्यास लागते. नाही दिले तर मग इकडं कर्म भरं लागते. मग इकडं ते सर्कल काम करते बा ना. तर म्हणून 1.5 लाख पगार असेल तर त्याच्यातले 7,500 रुपये समाजामध्ये कोणी गरीब मुलगा असते, मुलगी असते, समाजामध्ये कोणी आजीबाई गरीब असते, कोणी म्हातारा, यांच्यासाठी काही नाही खर्च, काही दप्तर वही पेन निस्वार्थ भावनेनं अपेक्षेने ठेवावं लागत. काही भेटलं हे त्याचंच आहे, हे त्यांचंच आहे म्हणून करावं लागते. हे समाजाचंच आहे बा, त्यापासून मला कुठलीही अपेक्षा नाही, हे समाजाचं मला देणं आहे म्हणून करावं लागते. एक गाणं वाजते ना आपल्या बाबासाहेबांचं एक गाणं वाजते. तू इतकं दिलं आम्हाला कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. आता इतकं दिलं आहे बाबा तुम्हाला, सरूनच नाही राहिलं तर तुम्ही 5,000ही नाही खर्च करत. 1 लाख पगार असून 5,000 खर्च नाही करत. 50,000 पगार असून 2,500 खर्च करावं लागते. तेव्हा कुठं समाज मजबूत बनते, ताकदवर बनते आणि निस्वार्थ भावनेनं. आता हे भावना कधी तयार होईल? काहीतरी करण्याची, कर्मानं तयार होते. कुशल कर्म जेव्हा तयार होतात ते आपोआप तयार होत असते. पण ते तुम्ही तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे ना. त्यांना ह्या गोष्टी फालतू वाटतात एक जणाला, मग ते पैसे जातात दवाखान्यामध्ये. एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. मग एक मला रिटायर झालेला
आर्मीवाला भेटला होता. ते तिथून रिटायर झाले होते. मग त्यांना दुसरी नोकरी पकडली, तिथून ते रिटायर झाले. त्याला दोन्ही पेन्शन, इकडली पेन्शन इकडली पेन्शन. रिटायर झाल्याबरोबर मग ते महिन्याभरात त्याला आणि झटका आला, हार्ट अटॅक. बंब पैसे गेले म्हणजे दवाखान्यात 10-12 लाख रुपये. माई मग अचानक त्यांची भेट झाली. एका जणाला करून देते. काव म्हणे, मी राजो म्हणे, कधी म्हणे म्या पुन्हा इमानदारीने मी म्हणे ड्युटी केली म्हणे, दुसरी ड्युटी इमानदारीने केली म्हणे मी. हे म्हणे मी रिटायर झाल्याबरोबर म्हणे मला 2 महिने झटका आला म्हणे, माझे 10-12 लाख रुपये दवाखान्यात चालले गेले म्हणे. काय असं म्हणे, असं का माझ्याकडून चुकी झाली बा, असं झालं माझ्यासोबत. मी तर कोणाचं काही, मी तर शोक बी नाही करत म्हणे कोणता. मी चांगला म्हणे प्रामाणिक ड्युटी केली म्हणे. मग म्या चिंतन थोडंसं केलं, म्याला चोरी केली म्हणा. मग सांगा म्हणे मला, म्या तर जाऊ दे तुम्हाला राग येईन म्हटलं बा. मी डायरेक्ट सांगत असतो. मग मला म्या काय केलं, म्या तुम्ही म्हटलं चोरी केली म्हटलं राजू, पैसे खाल्ले म्हटलं तुम्ही. हो गरम झाला माझ्यावर. हां, म्या काय पैसे खाल्ले, मी तर इमानदार आर्मी ऑफिसर होतो म्हणे, मी इमानदारीने ड्युटी केली म्हणे बा. म्या तुम्ही ते तशी नाही खाल्ले म्हटलं पैसे, तुम्ही म्हटलं 20वा भाग खाल्ला म्हटलं समाजाचा. जो म्हटलं तुम्हाला पगार किती होता म्हटलं, 50,000 असेल पगार तुम्हाला, म्हटलं 2,500 रुपये महिना, तिथून पकडा म्हटलं तुम्ही. आता 20, 25, 30 वर्षाचे म्हटलं 2,500 रुपये महिन्यानं. आता हे दोन्ही नोकरीचे पैसे आहेत, मला 1 लाखच्या वर पगार, त्याच्यामुळे तुम्ही पकडा म्हटलं 5,000, 2,500 असे व्हॅल्युएशन काढा म्हटलं. ते तर लय होते म्हणे, आतापर्यंत हिशोब काढला तर जाते म्हणे ते 10-15 लाखापर्यंत. मिळालं ते गेले म्हटलं दवाखान्यात. मिळालं हे म्हटलं समाजाला दिले असते तर एकटा डॉक्टरचं भलं केल्यापेक्षा म्हटलं इकडं किती म्हटलं समाज लेकराचं भलं झालं असतं. किती म्हटलं मुलं काही घडले असते म्हटलं तुमच्या माध्यमातून. थोडंफार केलं म्हणे मला पूर्णच करावं लागते, अधुरं नाही ठेवावं लागत. पूर्ण करा, जे आहे ते द्या ना. बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केलं, आपण उलीसं नाही करू शकत. 20वा भाग तर हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. जो लहान आजारात मजूर माणूस जरी असेल ना, त्याचंसुद्धा कर्तव्य आहे. आणि मोठ्यातला मोठा श्रीमंत जरी असेल, त्याचंसुद्धा कर्तव्य आहे. दान पारणी पूर्ण करावं लागते प्रत्येकाला, आणि ते आपण कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.